कार्यक्रमाची सुरुवात आपण दोन असे व्यक्ती की जी आशीर्वाद संगीताशी निगडीत होती त्यांना श्रद्धांजली होऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. अजून दोन कलाकार म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार म्हणजे रशीद खान, उस्ताद रशीद खान आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचं एवढ्यातच निधन झालं. सुगम संगीताबद्दल मी हे परत झाकीर हुसेन बद्दल मी दोन शब्द इथे बोलायला मला आवडेल. कारण काका असं नेहमी म्हणतात की तुमचा स्वभाव तुमच्या कलेतून प्रकट होतो. म्हणजे एखाद्याचा स्वभाव जर गोड असेल तर त्याचं गाणं आपोआप गोड होतं. म्हणजे गाणं गोड होण्यासाठी त्याचा स्वभाव गोड असणं खूप गरजेचं आहे. तर असं आपण अनेकदा म्हणतो की विद्या विनयनं शोभते. म्हणजे जो विद्यावान माणूस असतो तो विनयशीलता असेल तर त्याची विद्या अजून म्हणजे खूप प्रभावीपणे रसिकांसमोर येते. तर झाकीर हुसेन बद्दल एक उदाहरण मी परवा एक त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला. झाकीर हुसेनचा नाही तर राजन साजन मिश्रा, त्यातले राजन मिश्रा तर आता नाहीयेत. तर साजन मिश्रा म्हणजे राजन मिश्रा आणि झाकीर हुसेन एका वयाचे आणि साजन मिश्रा त्यांच्यापेक्षा 4 वर्ष लहान. तर साजन मिश्रांनी त्यांचा अनुभव सांगितला की म्हणे झाकीर भाई म्हणे आमच्या घरी खूप दही यायचे आणि ते आले की माझ्या पाया पडायचे. मी त्यांना पहिल्यांदा म्हणालो की झाकीर जी मैं आपसे छोटा हूं, आप मेरे पैर क्यों छू रहे. झाकीर हुसैन फार म्हणे इतकं नम्रपणे उत्तर दिलं की म्हणे मैं आपके पैर नहीं छू रहा हूं, आपके अंदर जो सरस्वती माँ बैठी है उनके मैं पैर छू रहा हूं. म्हणजे झाकीरजी मोठे का झाले तर त्यांच्या विनयशीलतेमुळे किंवा तो स्वभाव आपण अनेकदा त्यांच्या कलेतून अनुभवलाय. तर ती विनयशीलता घेऊन आज सगळे कलाकार आपली कला सर्व जाणकार रसिकांसमोर पेश करणार आहेत. आपण आज इथे 13 कवींच्या कविता इथे ऐकणार आहोत. असं म्हणतात की कवीपर्यंत पोहोचता आलं तरच कवितेचं खरं स्वरूप कळतं. कवी आपली कविता लिहून संपली की दिव्यासारखी वाहत्या पाण्यात सोडून देतो. ज्याला जो लागेल भावेल तो अर्थ तो त्या कवितेमधून घेतो. कविता समजून नाही घेता येत ती आपसुकच उमगते किंवा उमजते असं म्हणतात. एखादी कविता अभिव्यक्त होताना संवेदनशील मनाला समृद्ध करत असते आणि कधी कधी सर्जनशीलही. तर कदाचित आज अशा सर्जनशील कलाकारांचा आणि रसिकांचा सहवास एकमेकांचं आयुष्य अजून समृद्ध करणार आहेत. कलाकार आणि श्रोते यामध्ये एक भावबंध तयार करणार आहेत. आपण पहिलं जे गीत घेणार आहोत ते माधव जुलियन यांचं आहे. आईच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या मुलाचं हे मनोगत आहे. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाई, मी कोणत्या उपाई. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा मी कोणत्या उपाई. प्रेमा स्वरूप आई, नाही जगात झाली आबाळ या जीवाची, नाही जगात झाली आबाळ